नमस्कार, मी आशा. आपला प्रॅक्टिस सेट 1.4 चालू आहे आणि त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल मी लिहून घेतलेलं आहे. तर हे नॉन लिनियर इक्वेशन आहे, त्याला लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून हे सॉल्व करायचे असतात. आता हे कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. तर ॲट फर्स्ट ह्या इक्वेशनला आपण नंबरिंग करून घेऊया. ओके, तर आता 10 आणि मी काय करते 1/x + y हे याला एक ब्रॅकेट करते, कारण मी काय करणार आहे 1/x + y = एक व्हेरिएबल ठेवणार आहे प्लस 2 इन ब्रॅकेट 1/x - y = 4. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता सेकंड इक्वेशन, आता इथं पण तसंच करायचं. कोएफिशियंट तो बाजूला काढला मी 15 1/x + y प्लस आता इथं मायनस साईन आहे, साईनकडे नेहमी लक्ष ठेवायचं. -5 1/x - y = -2. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. तर आता आपण काय करूया 1/x + y = m हा व्हेरिएबल ठेवूया आणि 1/x - y n हा व्हेरिएबल ठेवूया. तर पुट 1/x + y m and 1/x - y n in equation 1 and 2. ओके, आता ठेवूया आपण 10m + 2n = 4. This is equation number third. And 15m - 5n = -2. This is equation number 4. आता इक्वेशन नंबर थर्ड आणि 4 हे लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आता हे लिनियर इक्वेशन आपण कसं सॉल्व करतो नेहमीच्या पद्धतीने सॉल्व करूया. तर आता इथे m आणि n या व्हेरिएबलचे कोएफिशियंट ऑब्झर्व करा. दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण सेम करूया. तर मी काय करते इक्वेशन 3ला 5ने मल्टिप्लाय करते आणि इक्वेशन 4ला 2ने मल्टिप्लाय करते. त्याच्यामुळे n या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम होतील. ओके, तर मल्टिप्लाय इक्वेशन 3/5, 3ला 5ने आणि 4ला 2ने अँड इक्वेशन 4/2. आता 2 याला आपण मल्टिप्लाय करूया. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मी इकडं लिहिते या साईडला 5 × इक्वेशन नंबर आपलं 3 10m + 2n. आता राईट हँड साईड या साईडला 2 टर्म्स आहेत, त्याच्यामुळे ह्या टर्म्स मी ब्रॅकेटमध्ये लिहिल्या. एकदम मल्टिप्लाय करताना सोपं जाईल मला. आता हे काय आहे ते बघूया. तर इथे येते की 50m प्लस आता 5ने या 2nला मल्टिप्लाय करून घेऊया 10n = आता 4 × 5 20. दिस इज इक्वेशन नंबर 5. आणि आता इक्वेशन नंबर 4ला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. मी ब्रॅकेट घेते कारण काही चूक होत नाही. दोन्ही टर्मला कधी कधी आपण गडबडीत मल्टिप्लाय करायचं राहतं आपलं, त्याच्यामुळं नेहमी एक ब्रॅकेट टाकून द्यायचा = -2 × 2. आता मल्टिप्लाय करूया 30m - 2 × 5 10n = -4. दिस इज इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 आपण ॲड करूया. ॲडिंग और ॲड इक्वेशन 5 and 6 ॲड करूया. तर आता लिहून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल 50m + 10n = 20 आणि 30m - 10n = -4. ॲडिशन, आता ॲडिशन करताना हे सेम टर्म्स कॅन्सल होतील, कारण 10n + 10n आणि -10n इथं काही 0 येईल. आता ह्या दोघांचे ॲडिशन 80m येईल = 20 - 4. 20 - 4 16 येईल. 16 m = 16/80. हे 80 इकडं जाऊन डिवाइड होईल. तर 16च्या टेबलमध्येच 80 आहे. 16 1 16, 16 5 80. m = 1/5 आलं. आता पुट m = 1/5 इन इक्वेशन नंबर 3. सोप्या इक्वेशनमध्ये ठेवायचं. मोठ्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर आपलं कॅल्क्युलेशन वाढतं. त्याच्यामुळं आपण ज्याच्यामध्ये नंबर्स कमी आहेत त्या इक्वेशनमध्ये आपण mची व्हॅल्यू ठेवूया.
पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन कोणत्या पण ठेवा तुम्ही, 3मध्ये ठेवा किंवा 4मध्ये ठेवा. मी इक्वेशन नंबर 3मध्ये ठेवते. इक्वेशन नंबर 3, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन नंबर 3 लिहून घेऊया. 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. त्याच्यामध्ये m इज इक्वल टू 1/5 ठेवलं. 2n इज इक्वल टू 4. आता हे कॅल्क्युलेट करूया. 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथे काय येईल, 2 प्लस 2n इज इक्वल टू 4 आलं. हे 2 या साईडला जाऊन मायनस होईल. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 येईल. आता n इज इक्वल टू 2/2 इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 आलं. आपल्याला आता m आणि n या दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. आता m आणि n च्या व्हॅल्यूज आपण पहिल्यांदा काय हे केलं होतं, m इज इक्वल टू आपलं काय होतं 1/x + y. तर इथं ठेवून देऊया. m इज इक्वल टू 1/5 आणि n इज इक्वल टू 1. बट 1/x + y इज इक्वल टू m. Therefore 1/x + y is equal to 1/5 and 1/x - y is equal to n होतं. and 1/x - y is equal to 1 आलं. आता याचा आपण रेसिप्रोकल घेऊया. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर दोन्ही साईड्स हे रिवर्स करायचे. ओके, आता हे 5 वर जाईल आणि हे 1 खाली येईल. तसंच हे x + y वर जाईल, हे 1 खाली येईल. x + y/1 इज इक्वल टू 5/1. आणि इथं पण तसंच. and x - y/1 इज इक्वल टू 1. 1चं काय 1/1 राहतं. इथलं पण 1 काय आपण नेहमी कॅल्क्युलेशनमध्ये पकडत नाही. ओके, आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेत. x + y इज इक्वल टू 5 मिळालं आणि x - y इज इक्वल टू 1 मिळालं. तर आता हे 2 इक्वेशन परत सॉल्व करायचे आणि x आणि yच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. तर आता आपण x - y हे इक्वेशन खाली लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला नंबरिंग करायला सोपं जाईल. ओके, x + y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर, आता आपला किती वेळा इक्वेशन नंबर 6 झाला. इक्वेशन नंबर 7 लिहूया. आणि x - y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 8. तर ॲड इक्वेशन 7 and 8. आता हे 2 इक्वेशन्स आपण ॲड करूया. ॲड केले, y कॅन्सल झालं. 2x इज इक्वल टू 6 आलं. x इज इक्वल टू 6/2. x इज इक्वल टू 3 आलं. आता तसंच पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7 or 8 एनी. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. x + y इज इक्वल टू 5y. इक्वेशन नंबर 7. त्याच्यामध्ये x इज इक्वल टू 3 जर ठेवलं तर 3 इज इक्वल टू y इज इक्वल टू 5. आता हे 3 तिकडे जाऊन मायनस होईल. y इज इक्वल टू 5 - 3. y इज इक्वल टू 2. आता आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2. ओके, एक्झाम्पल मी लिहून घेतलेला आहे. तर या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना ॲट फर्स्ट हे नॉन लिनियर फॉर्ममध्ये आहे, ते लिनियर फॉर्ममध्ये आणूया. कसे आणता येतील, तर 1/x - 2 इज इक्वल टू एनी व्हेरिएबल ठेवायचं आणि 1/y + 3 इज इक्वल टू एनी व्हेरिएबल ठेवूया. ओके, तर आता ॲट फर्स्ट ह्या इक्वेशनला आपण नंबरिंग करून घेऊया. तर 27 इन ब्रॅकेट x - 2. मी आता इथं असं कसं लिहिलं, तर 27 ह्याचं कोएफिशियंट आहे आणि मी फक्त थोडंसं याला बाजूला लिहिलेलं आहे. 1/x - 2ला ब्रॅकेट केलेला आहे, कारण मला 1/x - 2ला एक व्हेरिएबल ठेवायचं आहे म्हणून. प्लस 31 मल्टिप्लाय बाय 1/y + 3 इज इक्वल टू 85. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन 31 मल्टिप्लाय बाय 1/x - 2 प्लस 27 मल्टिप्लाय बाय 1/y + 3 इज इक्वल टू 89. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, तर आता पुट 1/x - 2 इज इक्वल टू a and 1/y + 3 इज इक्वल टू b in equation
1 and 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये ए आणि बी हे व्हेरिएबल ठेवल्यानंतर 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. दिस इज इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. आणि 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. दिस इज इक्वेशन नंबर 4. तर आता आपल्याला हे लिनियर इक्वेशन मिळालेलं, तर हे लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करूया. तर आता व्यवस्थित जर ऑब्झर्व केले आपण लिनियर इक्वेशन, तर एचा जर इक्वेशन 3 मध्ये एचा जो कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 2 मधला बीचा कोएफिशियंट आहे सेम, आणि इक्वेशन 3 मधला बीचा जो कोएफिशियंट आहे तो इक्वेशन 1 मधला एचा कोएफिशियंट आहे. तर या टाईपचे इक्वेशन सॉल्व करायची एक स्पेशल मेथड आहे. आधी पण आपण ते पाहिलेली आहे. काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन 3 आणि 4ची ॲडिशन करायची, 3 + 4 करायचं, त्याच्यातून आपल्याला इक्वेशन नंबर 5 एक मिळेल. आणि नंतर इक्वेशन 3 आणि 4चं सबट्रॅक्शन करायचं. ओके, आणि त्याच्यामधून आपल्याला एक इक्वेशन नंबर 6 मिळेल. आणि नंतर आलेला इक्वेशन 5 आणि 6चं परत कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला ए आणि बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. ओके, तर आता आपण करूया. ॲट फर्स्ट ॲड इक्वेशन 3 and 4. ॲड करूया. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. दिस इज इक्वेशन नंबर 3. and 31a plus 27b is equal to 89. This is equation number 4. आता ॲड करूया. आता a 8 5 58 आलं प्लस याची पण सम 58च येईल इज इक्वल टू आता 85 प्लस 89 4 1 कॅरी केला 8 + 8 16 70 174 आलं. ओके, आता इथं 58 आहे, इथं 58 आहे. आता 174 58च्या टेबलमध्ये आहे का ते बघूया. 58 3 जा आपण 58 × 3 करून बघूया. 8 × 3 4 24 येईल. 2 कॅरी केलं 5 3 जा 15 174 येते. तर 58 3 जा 174 येते. तर मी जस्ट एक अंदाज लावलेला आहे कारण 8 3 जा 24 आहे. इथं पण मला युनिट प्लेसला 4 दिसतं आहे म्हणून मी 58ला 3ने मल्टिप्लाय करून बघितलं. त्या इक्वेशनला आपण 58ने डिवाइड करूया. ओके, आता हे झालं इक्वेशन नंबर 5. तर डिवाइड इक्वेशन 5 बाय 58. 58ने जर डिवाइड केलं तर इथं a + b इज इक्वल टू 3 येईल. 174 डिवायडेड बाय 58 3 येतं. ह्याला इक्वेशन नंबर आपण 6 देऊया. आता अगेन परत इक्वेशन 3 आणि 4चं आपण काय करूया, सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट करूया. 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 आलं. आणि 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. दिस इज इक्वेशन नंबर 3. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता सबट्रॅक्शन करताना आपण साईन चेंज करत असतो. खालच्या इक्वेशनचे 31चं साईन मायनस होईल, 27चं साईन मायनस होईल आणि 89चं साईन मायनस होईल. आता 27 मायनस 31 तर 4 येईल आणि 31 मोठं असल्यामुळं मायनस साईन लागेल प्लस. आता 31 मायनस 27 अगेन 4च येईल पण आता इथं प्लस 31 आहे म्हणून इथं प्लस 4 येईल. प्लस 4b इज इक्वल टू 89 मायनस 85 होईल पण साईन मोठ्या नंबरचं लागेल कारण 89 मोठा आहे 85 पेक्षा. आता या इक्वेशनला आलेल्या 4ने आपण डिवाइड करूया. इक्वेशन नंबर आपण याला 7 देऊया. डिवाइड इक्वेशन 7 बाय -4ने डिवाइड करूया आपण.
-4, आता -4 एला -4ने डिवाइड केलं तर फक्त ए येईल, प्लस -4 बीला -4ने डिवाइड केलं तर इथं मायनस येईल, -b येईल इज इक्वल टू 1 येईल. आता दिस इज इक्वेशन नंबर 8. आता इक्वेशन नंबर 6 आणि 8 असे 2 इक्वेशन मिळाले. इक्वेशन 6 आणि 8ची ॲडिशन करूया. ॲड इक्वेशन नंबर 6 and 8. a plus b is equal to 3. This is equation number 6 and a minus b is equal to 1. This is equation 8. आता यांची ॲडिशन, b हा व्हेरिएबल कॅन्सल होईल. 2a is equal to 4 आलं. a is equal to, या साईडला लिहूया आपण, a is equal to 4/2 is equal to 2. a is equal to 2. आता a is equal to 2 आपण इक्वेशन नंबर 8 किंवा 6 मध्ये ठेवूया. पुट a is equal to 2 इन इक्वेशन 6 मध्ये ठेवूया आपण. a plus b is equal to 3. दिस इज इक्वेशन नंबर 6 आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 6. आता याच्यामध्ये ठेवलं 2 plus b is equal to 3 आलं. आता हे 2 इकडे जाऊन मायनस होईल. b इज इक्वल टू 3 - 2 इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू 1 मिळालं. आपल्याला a आणि b या 2 व्हेरिएबल्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. पण आपण a आणि b कशाबद्दल ठेवलं होतं? a इज इक्वल टू 1/x - 2 होतं आणि b इज इक्वल टू 1/y + 3 होतं. तर त्या व्हॅल्यूज आपण ठेवूया. 1/x - 2 इज इक्वल टू a होतं. देअरफॉर 1/x - 2 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. अँड आपल्याला सेकंड पण व्हॅल्यू मिळालेली आहे. अँड 1/y + 3 इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. 1. ओके. दिस इज इक्वल टू b होतं, म्हणून 1/y + 3 इज इक्वल टू 1 मिळालेलं आहे. आता हे 2 आपण सॉल्व करूया. ॲट फर्स्ट आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. 1/x - 2 इज इक्वल टू 2. तर आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? x - 2 या साईडला येईल आणि इकडं 1 येईल. किंवा तसं जर कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट x - 2 न्यूमरेटरला घ्या. x - 2/1 इज इक्वल टू 1/2. आता हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 multiply by x - 2 is equal to 1 multiply by 1 1च येईल. आता 2ने दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाय करायचं. 2x - 4 इज इक्वल टू 1 आलं. 2x इज इक्वल टू 1 + 4 आलं. 2x इज इक्वल टू 5 आलं. x इज इक्वल टू 5/2 आलं. ही आपली व्हॅल्यू आली. ओके. तर आता असंच आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. 1/y + 3 इज इक्वल टू 1 आलेला आहे. तर त्याचा रेसिप्रोकल घेत होता. y + 3 इज इक्वल टू 1 आलं. 1. आता हे 3 त्या साईडला नेऊया. y इज इक्वल टू 1 - 3. y इज इक्वल टू 1 - 3 - 2 येईल. 3 - 1 3 - 1 2 होतं आणि -3 मोठं असल्यामुळं त्याला मायनस साईन लागतं. तर x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू -2. एक्झाम्पल मी लिहून घेतलेलं आहे. तर हे नॉन लिनियर इक्वेशन आहेत. आपल्याला याचं कन्व्हर्शन लिनियर फॉर्ममध्ये करायचं आहे. तर ॲट फर्स्ट आपण काय करूया? 1/3x + y इज इक्वल टू m पुट करूया आणि 1/3x - y इज इक्वल टू n पुट करूया. ओके. तर आपण हे इक्वेशन्स अजून एकदा लिहून घेऊया आणि त्यांना नंबरिंग करूया. 1/3x + y प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/1. आता 1/2 इन ब्रॅकेट मी काय करते? 1/2 हा हे या ब्रॅकेटपासून वेगळं लिहिते. काही असं वेगळं करत नाही आहे. फक्त 1/2 साईडला लिहिलेला आहे मी आणि मोठा ब्रॅकेट केलेला आहे. कारण मला 3x + y इज इक्वल टू काही एक व्हेरिएबल ठेवायचं आहे. प्लस इथं मायनस साईन आहे. -1/2 1/3x - y इज इक्वल टू 3 - 1/8. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता काय करूया? पुट 1/3
3x प्लस वाय इज इक्वल टू m and 1/3x मायनस वाय इज इक्वल टू n ठेवूया. आता m आणि n जर ठेवलं तर काय येईल, m प्लस n इज इक्वल टू 3/4 आलं. ओके, आता याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया किंवा याला 4नी मल्टिप्लाय करून घेऊया या इक्वेशनला, म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल. ठीक आहे, आता काय करूया आपण, 4नी मल्टिप्लाय करूया किंवा हे असंच राहू द्या, नंतर ते इक्वेशन काय आहे त्याच्यावर आपण ठरवूया. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता नंतर इक्वेशनला आपण 4नी मल्टिप्लाय करून घेऊया. 4m प्लस 4n इज इक्वल टू 4नी मल्टिप्लाय केल्यावर इथं काय येईल, 4 4 कॅन्सल होईल, फक्त 3 राहील, 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, सिम्प्लिफाय करून पण लगेच घेतलेला आहे मी. आता काय करूया, इक्वेशन नंबर 2 मध्ये m आणि n ठेवूया. 1/2 m मायनस 1/2 n इज इक्वल टू मायनस 1/8. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे 2 मध्ये आपण हे ठेवलं. आता इक्वेशन नंबर 2 सिम्प्लिफाय करायला आपण इक्वेशन नंबर या इक्वेशनला आलेल्या 8नी मल्टिप्लाय करून घेऊया. 1/2 मल्टिप्लाय बाय 8 m मायनस 1/2 मल्टिप्लाय बाय 8 n इज इक्वल टू 1/2 मायनस 1/8 मल्टिप्लाय बाय 8. आता इथं 2 1 जा 2 2 4 जा 2 1 जा 2 2 4 जा, हे 8 1 जा 8 1 जा येईल. आता इथं काय येईल, 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1 आलं. ओके, तर आता इथं काय आलं, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आलं. तर आता हे इक्वेशन नंबर 4 आलं. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4ची आपण ॲडिशन करूया, कारण इथं 4 प्लस 4n आहे, इथं मायनस 4n आहे त्याच्यामुळं. आणि जर यांचे हे जे कोएफिशियंट वेगवेगळे असते तर मी काय केलं असतं, आधी इक्वेशन नंबर 3ला मल्टिप्लाय करून घेतलं असतं आणि 4ला मल्टिप्लाय करून घेतलं असतं, कोएफिशियंट सेम करून घेतले असते आणि मग ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं असतं. आता इथं सेमच आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळं ॲड इक्वेशन 3 अँड 4. तर ॲड केलं तर 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. and 4m minus 4n is equal to minus 1. This is equation number 4. आता ॲड करूया. तर 4 प्लस 4 8m येईल, हे 4n कॅन्सल होईल, इज इक्वल टू 3 मायनस 1 2 येईल. आता m इज इक्वल टू 2/8 आलं, इज इक्वल टू 1/4 येईल. यांचं कॅल्क्युलेशन 2 1 जा 2 4 जा, m इज इक्वल टू 1/4. आता पुट m इज इक्वल टू 1/4 येईल. इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये ठेवा, आपण 3 मध्ये ठेवूया. पुट m इज इक्वल टू 1/4 इन 3. आता इक्वेशन नंबर 3 आहे, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आहे. 4 मल्टिप्लाय बाय 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3 आलं. इथं 4 4 कॅन्सल झाले, तर 1च आलं, हे 1 तिकडं जाऊन 4n इज इक्वल टू 3 मायनस 1 होईल. तर आपण या साईडला लिहूया, इज इक्वल टू 3 मायनस 1 2 येईल, n इज इक्वल टू 2/4 येईल, n इज इक्वल टू 1/2 येईल. आता m आणि nच्या व्हॅल्यूज आपण इथं ठेवूया. या 2 याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं, 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m घेतलं होतं, and 1/3x मायनस वाय इज इक्वल टू n घेतलं होतं. आपण 3x प्लस वाय इज इक्वल टू m आहे, तर ते किती आलं, mची व्हॅल्यू होती 1/4 होती. आता याचा आपण रेसिप्रोकल घेऊया. तर 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आलं. दिस इज इक्वेशन नंबर 5. आणि आता 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 1/2 आहे, n इज इक्वल टू 1/2. त्याच्यामुळं ह्याचा पण रेसिप्रोकल घेऊया. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आलं. दिस इज इक्वेशन नंबर
6. रेसिप्रोकल घेणं म्हणजेच काय, 1/7चा रेसिप्रोकल 7 असतो, किंवा 5/8चा रेसिप्रोकल काय, 8/5. ओके. न्यूमरेटर टर्म डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटर टर्म न्यूमरेटरला. आता इक्वेशन 5 आणि 6 आपल्याला अगेन सॉल्व करावे लागतील. तर आता इक्वेशन 5 आणि 6 ॲड करूया. ॲड इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 ॲड करूया. 3x + y = 4 अँड 3x - y = 2. ॲड केल्यावर y ही टर्म कॅन्सल होईल. 6x = 6 आलं, x = 1 आलं. पुट x = 1 इन इक्वेशन नंबर 5 और 6. पुट x = 1 इन इक्वेशन 5. आता इक्वेशन 5 मध्ये ठेवते मी. 3x + y = 4. दिस इज इक्वेशन नंबर 5. 3 × 1 + y = 4. 3 × 1 1च आलं. 3 × 1 3 आलं. 3 + y = 4 आलं. y = 4 - 3 = 1. y = 1 आलं. तर मला x आणि yच्या दोन्हीच्या पण व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. ओके. x = 1 आणि y = 1. दिस इज आवर ॲन्सर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.